सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, खूप दिवसानंतर मार्केटमध्ये एक चांगला आयपीओ येतोय. कंपनीचं नाव आहे एसबीआय म्युच्युअल फंड. या कंपनीमध्ये तुम्ही पैसे काय इन्व्हेस्ट केले पाहिजे, इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट होऊ शकतं, ही कंपनी नेमकं काम काय करते, या कंपनीचं डिटेल फंडामेंटल अनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघा, एसबीआय ग्रुपची ही कंपनी आहे. कंपनीचं नाव आहे एसबीआय म्युच्युअल फंड. ही काय काम करते, तर ही ऍसेट मॅनेजमेंट करण्याचं काम करते. सिंपल शब्दामध्ये सांगायचं तर तुम्ही जे पैसे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय, एसआयपी करताय एसबीआयच्या फंड्स मध्ये, ते मॅनेज करण्याचे, ते इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करणारी ही कंपनी आहे. भारतामध्ये 38 वर्षापासून ही कंपनी कंटिन्युअसली काम करते आणि भारतातील नंबर 1 ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. नंबर 2 ला जर बघितलं आपण तर आयसीआयसीआय येते आणि नंबर 3 ला एचडीएफसी येते. तर आयपीओ बद्दल तुम्हाला माहिती देतो की 14 जुलैला हा आयपीओ ओपन होणार आहे आणि याची क्लोजिंग डेट जर बघितली आपण ती 16 तारीख आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला मार्केटमध्ये याची लिस्टिंग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 14 ते 16 तारीखच आहे, या 2 दिवसामध्येच तुम्हाला याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायला चान्स आहे. ठीक आहे. आयपीओ किती असणार आहे, जवळपास 11,600 करोड रुपयाचा आयपीओ आहे. म्हणजे आयपीओ साईज जी आहे ती मोठी आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताल, आयपीओ ला अप्लाय करताल, त्यावेळेस तुम्हाला आयपीओ लागण्याचे जे चान्सेस आहेत ना, या आयपीओ मध्ये जास्त आहेत. ठीक आहे. बघा, आता ही जी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे एसबीआय म्युच्युअल फंड, याच्यामध्ये तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करा असं का म्हणतोय मी, कारण की आता सध्या इंडियामध्ये जर बघितलं आपण तर मंथली एसआयपीचा फ्लो जो आहे तो 30,000 करोड रुपयाचा आहे. 30,000 करोड पेक्षा जास्त दर महिन्याला पैसे लोक म्युच्युअल फंड मध्ये टाकतात. आणि म्युच्युअल फंडचा टोटल ईव्हीएम जर बघितला तर 85 लाख करोड रुपयाच्या वर गेलेला आहे. म्हणजे लोक जे आहेत ते कंटिन्युअसली म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतायत एसआयपीच्या माध्यमातून. म्हणजे या बिझनेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ग्रोथ राहणार आहे. आणि बघा, हा बिझनेस कशाशी लिंक आहे, तो शेअर मार्केटची लिंक आहे. म्हणजेच काय, जोपर्यंत शेअर मार्केट राहणार आहे तोपर्यंत या कंपन्या बिझनेस करणार आहेत, कारण की हा इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. हा एक प्रकारच्या ब्रोकरचाच बिझनेस आहे. याच्यामध्ये बघा, मार्जिन्स कशा पद्धतीने कमवतात, याच्यामध्ये एक फिक्स फीस असते, त्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतात. की आपण जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे करतोय ना, त्यातनं एक्सपेन्स रेशो एक असतो, त्यातनं या कंपन्या पैसे कमवतात. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ पर्सनली मॅनेज करतात, त्याचे पैसे वेगळे असतात. अशा असंख्य यांना माध्यम आहेत पैसे कमवण्यासाठी. त्यामुळं मार्केट वर जरी गेलं, मार्केट खाली जरी आलं, तर या कंपन्यांना प्रॉफिटवर काही परिणाम होणार नाहीये. या कंपन्या कधीही प्रॉफिटेबलच राहतील. बघा, त्याच्यानंतर बघा की याच्यामध्ये अजून करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत यांचा परफॉर्मन्स कसा आहे. जर आपण बघितलं, निपॉन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी मागच्या एका वर्षामध्ये जवळपास 48% रिटर्न दिलेलं आहे एकाच वर्षामध्ये. त्याच्यानंतर आदित्य बिर्ला एएमसी आहे, खूप नावाजलेली एएमसी आहे, मागच्या एका वर्षामध्ये 35% रिटर्न दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही आयसीआयसीआय एएमसीचा आयपीओ आला होता, यांनी मागच्या एका वर्षामध्ये 22% रिटर्न दिलेलं आहे. एचडीएफसी बघा 5 ते 6% रिटर्न दिले. म्हणजे प्रत्येक ऍसेट मॅनेजमेंटची कंपनी आहे ती चांगलं परफॉर्म करते आणि यांचे शेअर पण आहेत ना, ते कंटिन्युअसली वाढत आहेत. आणि तुम्हाला माहित असेल, मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये स्टॉक मार्केटनी परफॉर्म केलेलं नाहीये, पण या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या रिटर्न देत आहेत. आता बघा की जे आपण एसबीआय म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा म्हणतोय मी, कशामुळे म्हणतोय की या कंपनीचं आपण प्रॉफिट काढलं मागच्या 3 वर्षाचं, 2024 ला 2,072 करोड रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे. 2025 मध्ये 2,540 करोडचं प्रॉफिट आहे. 2026 मध्ये बघितलं तर 3,067 करोडचं प्रॉफिट या कंपनीने कमवलंय. म्हणजे प्रत्येक वर्षी या कंपनीचं प्रॉफिट वाढतंय. टोटल एएम जर बघितला मार्केटचा तर जवळपास 85 लाख ते 86 लाखापर्यंत आहे. येणाऱ्या काळामध्ये 100 पण होऊन जाईल. त्यातला 16 लाख करोड रुपये मॅनेज करण्याचं काम एसबीआय म्युच्युअल फंड करते. त्यामुळं कंपनीचं बिझनेस मॉडेल चांगलं आहे. येणाऱ्या काळामध्ये प्राइस सुद्धा वाढू शकते. तुमच्या पोर्टफोलिओचा हिस्सा करायला काही हरकत नाहीये. बघा, हे ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या मला पहिल्यापासून आवडतात, कारण की यांचं बिझनेस मॉडेल खूप चांगलं आहे. ज्या ब्रोकर कंपन्या जसं की एंजल वन झालं, ग्रो झालं, त्याच्यानंतर आपण आनंद राठी झालं, मोतीलाल ओसवाल झालं, या ज्या कंपन्या आहेत ना, या इन्व्हेस्टमेंट मॅनेज करणाऱ्या कंपन्या आहेत, या ब्रोकर आहेत. यांना काही फरक पडत नाहीये मार्केट वर जाऊ, मार्केट खाली जाऊ. मागच्या एका वर्षाचं झिरोदाचं प्रॉफिट जवळपास 4,500 करोड आहे. आत्ता आनंद राठीने रिझल्ट लावला, जवळपास 74% प्रॉफिट वाढलंय एका वर्षामध्ये आनंद राठीचं, आणि 100%च्या पेक्षा जास्त रिटर्न दिलेलं आहे आनंद राठीने.
त्यामुळे या कॅटेगरीच्या ज्या मार्केट लिंक जे स्टॉक आहेत, ज्या मार्केट लिंक ज्या AMCs आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत ना, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे. याला तुम्ही पोर्टफोलिओचा तुमच्या हिस्सा केला पाहिजे आणि या कंपन्या प्रॉफिट बी कमवतात आणि ग्रोथ पण चांगली आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की तुम्ही जर या IPO मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला जर IPO लागला तर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात. याचा अंदाज कुठे मिळतो आपल्याला? याचा अंदाज आपल्याला ग्रे मार्केटमध्ये मिळतो. डब्बा मार्केटमध्ये एक अंदाज व्यक्त केला असतो की IPO लिस्टिंग झाल्यानंतर पैसे तुम्हाला किती मिळू शकतात, कारण की त्याची डिमांड आणि सप्लाय मध्ये हे अंदाज व्यक्त करणारं एक पॅरामीटर आहे. तर ग्रे मार्केट प्रीमियम जर बघितला तर 2 जुलैला होता 17.42% आणि आज जर बघितला आपण 10 जुलैला तो 18.29% आहे. म्हणजे तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करणार आहे, जवळपास 14,000 रुपये, 945 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला 18%, 20% गेन मिळू शकणार आहे, प्रॉफिट होऊ शकणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, ज्यावेळेस लिस्टिंग होईल IPOची त्यावेळेस ही या कंपनीची डिमांड मार्केटमध्ये चांगली राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या IPO मधनं एक्झिट करण्याचा प्रयत्न करू नका. लॉंग टर्म साठी या IPO मध्ये तुम्ही राहा. तुम्हाला एक सस्टेनेबल रिटर्न मिळू शकतं. FMCG कंपन्यांमध्ये जशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतात, एक सेफ्टी मिळते, त्या पद्धतीची सेफ्टी या AMCs मध्ये मिळू शकते. कारण की हा फ्लो जो आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कमी होणार नाहीये. आता सध्या जर बघितलं आपण इंडियन मार्केटमध्ये 6-7% इन्व्हेस्ट करतायत इक्विटी मार्केटमध्ये आणि हा फ्लो जो आहे तो ग्रामीण भागामध्ये कंटिन्युअसली डीमॅट अकाउंट ओपन होत आहेत. त्यामुळे लोक जास्तीत जास्त शेअर मार्केटकडे येणाऱ्या काळामध्ये वळणार आहेत. कारण की आता जर बघितलं आपण तर इन्फ्लेशन जे आहे ते 8-9% पेक्षा जास्त गेलेलं आहे. त्यामुळे इक्विटी मार्केटची क्रेज आहे आणि त्यातले त्यात म्युच्युअल फंडची क्रेज आहे. त्यामुळे या सगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत ना, त्या अशाच प्रॉफिट कमवत राहणार आहेत. प्रॉफिट याच्यामध्ये जर मार्जिन बघितलं आपण तर मार्जिन कमी आहे. या बिझनेसमध्ये मार्जिन कमी आहे पण सस्टेनेबिलिटी खूप चांगली आहे. मागच्या एका वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न सांगितले मी की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे. तर बघा, आता मला आता सध्या जर बघितलं तर मला निपॉन इंडिया लाईफ AMC ही जी आहे आणि त्याच्यानंतर आदित्य बिर्ला AMC, या 2 AMC खूप आवडतात. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही रिसर्च करा, अनालिसिस करा आणि त्याच्यानंतरच या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.